लातूर तुळजापूर महामार्गावर रास्ता रोको केला जातोय। छावा आणि सर्वपक्षीय नेत्यांनी महामार्ग अडवलेला आहे। छावा संघटनेचे विजय घाडगे मारहाण प्रकरणासंदर्भात हा रास्ता रोको लातूर तुळजापूर महामार्गावर रास्ता रोको केला जातोय। छावा आणि सर्वपक्षीय नेत्यांनी महामार्ग अडवलेला आहे। सूरज चव्हाण यांच्यावर 307 चा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांच्याकडून केली जाते। छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ला प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया जी आहे त्या लातूर जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या ठिकाणी उमटत आहेत। सलग तिसऱ्या दिवशी देखील रास्ता रोकोचं सत्र जे ते सुरूच आहे। आपण जर पाहिलं तर सोलापूर तुळजापूर कडून नांदेडकडे आणि लातूरकडे जाणारा जो हायवे आहे तो शेतकरी संघटना असेल किंवा छावा संघटना असेल त्याचबरोबर वेगवेगळ्या पक्ष संघटनाच्या कार्यकर्त्यांनी अडवलेला आहे। गेल्या अनेक तासांपासून जे आहे ते रास्ता रोको सुरू असल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत आणि कृषी मंत्र्याचा निषेध करण्यासाठी म्हणून कार्यकर्ते आंदोलनाच्या ठिकाणी पत्ते खेळताना पाहायला मिळतात। आपण जर नवीन माहिती लक्षात घेतली तर 11 पैकी 10 आरोपींना आता अटक झालेली आहे। त्यांचा जामिनाचा जो कारवाई आहे ती पूर्ण झाल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। सूरज चव्हाण जो आहे तो मध्यरात्री लातूरच्या विवेकानंद पोलिसांना शरण आला आणि त्याची जामीन जो आहे तो देण्यात आलेला आहे अशा प्रकारची पोलिसांनी माहिती दिलेली आहे। त्याला नोटीस देऊन पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये हजर होण्यासाठी सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आवश्यकता पडल्यास। काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मला सांगा हा रास्ता रोको तुम्ही करताय, आता नवीन माहिती मिळते आहे की सूरज चव्हाण आणि इतर आरोपींना अटक झालेली आहे। मोकाट सुटलेला कृषी मंत्री कोकाटे याच्या राजीनाम्यासाठी विजयकुमार घाडगे पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेशाध्यक्षाला विनंती केली आणि निवेदन दिले की कोकाटेचा राजीनामा घ्या। तर याचा राग मनात धरून सूरज चव्हाण आणि त्याच्या गुंडांनी विजयकुमार घाडगे पाटलावर प्राणघातक हल्ला केला आणि हे हल्ला केल्याच्या नंतर मध्यरात्री सूरज चव्हाण आणि त्याचे साथीदार पोलीस स्टेशनला शरण आले आणि पोलिसांकरवी अतिशय थातुरमातुर अशा पद्धतीचे कलम दाखल करण्यात आलेले आणि पोलीस स्टेशनला टेबल जामीन करण्याचं कारस्थान या पोलीस प्रशासनाकडून सुद्धा केलेलं आहे।